नमस्कार, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपल्याला पाहायचं आहे की संगणकातील ALU चे कार्य काय असते। आता ALU म्हणजे काय तर अरिथमेटिक लॉजिकल युनिट संगणकामधील अतिशय महत्त्वाचा हा पार्ट असतो आणि त्याचं कार्य काय असतं की जे काही गणितीय प्रक्रिया असते ती गणितीय प्रक्रिया कॅल्क्युलेट करण्याचं किंवा प्रोसेस करण्यासाठीचं जे मेन काम असतं ते कोण करत असतं तर ALU युनिट करत असतं। आलं का लक्षात? ALU म्हणजे काय तर अरिथमेटिक लॉजिकल युनिट। तुम्हाला याच्यामध्ये इथं याचा लॉंग फॉर्म पण विचारला जाऊ शकतो आणि ज्या पद्धतीने इथं त्याचं कार्य विचारलेलं आहे अशाही पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर बघा आता इथं आपल्याला ऑप्शन काय दिलेले आहेत तर डेटा साठवणे, गणितीय व तर्कशुद्ध ऑपरेशन करणे, डेटा पाठवणे आणि डेटा इनपुट करणे। बघा याच्यातील करेक्ट आन्सर जे असणार आहे ते तुम्हाला आत्ताच मी एक्सप्लेन केल्याप्रमाणे तुम्ही कमेंट करायचे तुमचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते। आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा की गणितीय व तर्कशुद्ध ऑपरेशन करणे हे कोणाचं कार्य आहे तर ALU या युनिटचं कार्य आहे, अरिथमेटिक लॉजिक युनिट। बघा पुढचा दुसरा प्रश्न आहे, संगणकाच्या स्थायी मेमरीला काय म्हटलं जातं। या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन करण्याच्या अगोदर मित्रांनो माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील की तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा ह्याचं जे काय उत्तर असणार आहे ते काय असणार आहे, संगणकाची स्थायी मेमरी। स्थायी मेमरी म्हणजे काय की जिला परमनंट डेटा साठवून ठेवला जातो त्याला काय म्हटलं जातं स्थायी मेमरी असं म्हटलं जातं। कोणत्याही गोष्टीमध्ये परमनंटली डेटा स्टोअर केला जातो कॉम्प्युटरमधील त्या गोष्टीला काय म्हटलं जातं तर स्थायी मेमरी असं म्हटलं जातं। आता बघा याच्यामध्ये काय ऑप्शन देण्यात आलेले आहे, रॉम, रॅम, हार्ड डिस्क आणि SSD हे 4 ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले आहे की याच्यामध्ये स्थायी म्हणजे काय तर परमनंटली। तर आता इथं अतिशय कन्फ्युजन वाला प्रश्न आहे की इथं जे तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये अतिशय कन्फ्युजन वाले हे ऑप्शन आहेत। तर याच्यामध्ये बघा करेक्ट आन्सर जे असणार आहे ते हार्ड डिस्क, SSD पण आहे आणि रॉम पण आहे। तर याच्यातील करेक्ट आन्सर जे आहे ते रॉम असणार आहे। रॉम मध्ये स्थायी मेमरी काय केली जाते साठवून ठेवली जाते। आलं का लक्षात? इथं तुम्हाला हार्ड डिस्क किंवा SSD पण देऊ शकता, परंतु हे दोन्ही ऑप्शन दिल्यामुळं वेगळा ऑप्शन दुसरा कोणता आहे तर रॉम आहे। आणि रॅम मध्ये आपण पाहिलेलं होतं की रॅन्डम ॲक्सेस मेमरी, रॅम मध्ये फक्त मेमरी ॲक्सेस केली जाते। तर हे दोन्ही ऑप्शन न देता आपण इथं रॉम हा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे। असे कन्फ्युजन वाले प्रश्न आले की थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, कारण हे दोन्हीही ऑप्शन याचे बरोबर आहेत। याच्यामध्ये पण डेटा स्थायी म्हणजे कायमस्वरूपी स्टोअर केला जाऊ शकतो, परंतु ह्या दोन्हीच्या प्रायोरिटीच्या अगोदर प्रायोरिटी असते रॉमला, म्हणून आपण इथं रॉम हे ऑप्शन त्याचं करेक्ट असणार आहे। बघा पुढचा प्रश्न आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य काय असते। आता हे ऑपरेटिंग सिस्टीम काय असते की आपण जे काय युजर असतो आणि कॉम्प्युटर असतो या दोघांमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरलं जातं त्याला काय म्हटलं जातं ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं। कारण आपली जी लँग्वेज आहे ती पूर्णतः वेगळी आहे, कॉम्प्युटरची लँग्वेज आहे ती पूर्णतः वेगळी आहे। कॉम्प्युटरला फक्त बायनरी लँग्वेज समजत असते 0 आणि 1, आपली जी लँग्वेज आहे ती आपल्या भाषांनुसार वेगवेगळी असते। म्हणजे या दोन्हींचं कन्व्हर्जन करण्यासाठी किंवा या दोघांमध्ये कम्युनिकेट करण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरलं जातं त्याला काय म्हटलं जातं ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं। मग ह्या ऑपरेटिंग सिस्टीमचं कार्य काय असतं तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये दुवा साधणे, त्याच्यानंतर प्रोग्राम्स चालवणे, डेटा साठवणे, हार्डवेअर नियंत्रित करणे। आता बघा इथं पण असे कन्फ्युजनवाले तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले आहे। आता ज्या पद्धतीनं मी सांगितलं त्या पद्धतीनं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, बघा इथं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये दुवा साधण्याचं जे काम केलं जातं ते कोण करत असते तर ही ऑपरेटिंग सिस्टीम करत असते। त्यामुळे याचं करेक्ट आन्सर मित्रांनो काय आहे तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये दुवा साधण्याचं जे काम केलं जातं ते कोणामार्फत केलं जातं ऑपरेटिंग सिस्टीम मार्फत केलं जातं। बघा पुढचा प्रश्न आहे, स्प्रेडशीट सॉफ्टवेअरचे उदाहरण कोणते। स्प्रेडशीट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण गणितीय कॅल्क्युलेशन असेल किंवा जे काही इन्फॉर्मेशन स्टोअर करत असतो तक्त्यामध्ये त्याला काय म्हटलं जातं स्प्रेडशीट असं म्हटलं जातं। मग तुमच्या इथं लक्षामध्ये येईल की बघा ऑप्शन काय आहेत
तुम्ही तुमचं जे उत्तर आहे ते कमेंट करायचं आहे। तुम्ही तुमचं उत्तर कमेंट केलं तर तुम्हाला लक्षात येणार आहे की याचं उत्तर आपल्याला बरोबर येतं आहे का नाही। त्यामुळे उत्तर कमेंट करायचं आहे। MS वर्ड, MS पॉवरपॉइंट, MS एक्सेल आणि MS ॲक्सेस। बघा स्प्रेडशीटचं उदाहरण आता ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं की डेटा तक्त्यामध्ये स्टोअर करतो, त्याच्यामध्ये गणितीय प्रक्रिया करतो किंवा कोणत्याही पद्धतीचा डेटा स्टोअर करतो तो असतो आपण MS एक्सेल मध्ये। म्हणून स्प्रेडशीटचं उदाहरण काय आहे तर स्प्रेडशीट हे स्प्रेडशीटचं उदाहरण आहे। इंटरनेट ब्राउझरचे उदाहरण कोणते? आता ब्राउझर म्हणजे काय, ज्याच्यामधून आपण डेटा ब्राउज करतो किंवा सर्च करतो किंवा कोणतीही माहिती आपण ॲक्सेस करतो त्याला काय म्हटलं जातं, ब्राउझर असं म्हटलं जातं। आलं का लक्षात ब्राउझर कशाला म्हणायचं? तर आता इथं इंटरनेटचं ब्राउझर कोणतं आहे, MS वर्ड, गुगल क्रोम, ॲडोब रीडर आणि VLC मीडिया प्लेयर। बघा ऑप्शन काय देण्यात आलेले आहे। MS वर्ड काय करतं हे तुम्हाला माहित असेल, ज्यांना माहित नाही त्यासाठी जे आपलं पत्र वगैरे जे असतात ते पत्र टाईप करण्यासाठी आपण MS वर्ड वापरतो। ॲडोब रीडर कशासाठी वापरतो की ज्या PDF आहे त्या रीड करण्यासाठी आपण ॲडोब रीडर वापरत असतो, आणि जे काय तुम्हाला सॉन्ग वगैरे प्ले करायचे आहेत त्याच्यासाठी आपण VLC मीडिया प्लेयर वापरत असतो, आणि आपल्याला जे काही ॲक्सेस करायचं आहे इंटरनेटच्या माध्यमातून त्याच्यासाठी आपण गुगल क्रोम वापरतो। म्हणून याचं ऑप्शन काय बी करेक्ट आन्सर असणार आहे। गुगल क्रोम हे इंटरनेट ब्राउझरचे एक उदाहरण आहे। बघा 7वा प्रश्न, संगणकातील डेटा कसा मोजला जातो? बघा संगणकामध्ये जो डेटा स्टोअर केलेला असतो तो डेटा कशामध्ये मोजला जातो हे आपल्या सर्वांना माहित आहे, आणि बरोबर आहे तुम्ही आन्सर कमेंट करायचा आहे। संगणकातील डेटा जो आहे तो बिट आणि बाइट्स मध्ये मोजला जातो। कशामध्ये मोजला जातो? बिट्स आणि बाइट्स मध्ये संगणकातील डेटा मोजला जातो। बघा 7वा प्रश्न काय आहे, MS ऑफिस मध्ये कोणते सॉफ्टवेअर तक्ते तयार करण्यासाठी वापरलं जातं? बघा तक्ता तयार करायचा असेल तर कोणतं सॉफ्टवेअर वापरलं जातं? इथं तुम्हाला MS वर्ड दिलेला आहे, MS एक्सेल, MS ॲक्सेस आणि MS पॉइंट दिलेला आहे। चला करेक्ट आन्सर कमेंट करा, पटपट करेक्ट आन्सर कमेंट करायचा आहे। अतिशय कन्फ्युजनवाला इथं तुम्हाला ऑप्शन आहेत MS वर्ड, MS एक्सेल, MS ॲक्सेस, MS पॉइंट। आपण सगळ्यामध्येच तक्ते तयार करू शकतो का? तर निश्चितच करू शकतो, परंतु प्रायोरिटीनं जर याचं आपल्याला करेक्ट आन्सर द्यायचं झालं तर MS एक्सेल मध्ये आपल्याला काय करता येतात, वेगवेगळे तक्ते तयार करता येतात। त्यासाठी याचा करेक्ट आन्सर असणार आहे MS एक्सेल। बघा 8वा प्रश्न, ईमेल पाठवण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? इथं आपल्याला प्रोटोकॉल विचारलेला आहे। कोणतीही गोष्ट कम्युनिकेट करायची असेल तर त्याच्यासाठी प्रोटोकॉल वापरले जातात। इंटरनेटची दुनिया ही प्रोटोकॉलवरती डिपेंड आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे। तुम्हाला अशाच पद्धतीचं खूप सगळं प्रश्न प्रोटोकॉलवरती विचारले जाऊ शकतात। तर बघा इथं जो प्रश्न विचारलेला आहे, आपण जो ईमेल पाठवत असतो, एकमेकांना कम्युनिकेशन करत असतो, त्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? तर इथं दिलेला आहे बघा ऑप्शन SMTP, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल। हा SMTPचा लॉंग फॉर्म आहे। लॉंग फॉर्म नीट लक्षात ठेवा, याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। पुढचा आहे FTP, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल। त्याच्यानंतर आहे HTTP, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, आणि दुसरा आहे IMAP म्हणजे इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल। तर ईमेलसाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? आता मी जे तुम्हाला त्याचे फुल फॉर्म सांगितलेले आहेत त्याच्यावरून तुमच्या निश्चितच लक्षात आलं असेल की याचं आन्सर काय असणार आहे। चला कमेंट करा आन्सर, आणि याचं करेक्ट आन्सर आहे SMTP, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल। मित्रांनो तुमचं एकाच प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, त्यासाठी लेक्चर काळजीपूर्वक आणि व्यवस्थित ऐकायचंय, पाहायचं आहे। म्हणजे तुमची जी तयारी असेल, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न विचारले जाणार असतील तर त्याची फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जी काही तयारी आहे ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेत असतो, हे इथं लक्षात घ्यायचं आहे। आणि 9वा प्रश्न बघा काय आहे, हार्ड डिस्कचा वापर कशासाठी होतो? अतिशय सोपा प्रश्न आहे, लगेच कमेंट करायचंय। हार्ड डिस्कचा वापर कशासाठी केला जातो? तर बघा इथं ऑप्शन काय आहे, तात्पुरती मेमरी, डेटा कायमस्वरूपी ठेवणे, डेटा प्रोसेसिंग करणे आणि नेटवर्किंग। हार्ड डिस्क कशासाठी वापरली जाते?
चला पटपट कमेंट करा आणि तुम्ही सगळ्यांनी काय केलेलं आहे, बरोबर आन्सर दिलेला आहे की डेटा कायमस्वरूपी स्टोअर करण्यासाठी काय वापरली जाते, हार्ड डिस्क वापरली जाते। आणि आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा प्रश्न आहे 10वा, संगणकाचा वेग मोजण्यासाठी कोणते युनिट वापरले जाते। बघा, संगणकाचा वेग मोजण्यासाठी कोणते युनिट वापरले जाते। आता इथं स्पेसिफिक डिव्हाइस दिलेलं नाही, इथं तुम्हाला संगणक विचारलेला आहे। डिव्हाइसचं जर तुम्हाला उदाहरण दिलं असतं, जर समजा प्रोसेसर विचारला असता तर गिगाहर्ट्ज आलं असतं, त्याच्यानंतर तुमची रॅम असते तर MBPS आलं असतं, त्याच्यानंतर तुमचं स्टोरेज असेल तर त्याच्यामध्ये MB किंवा KB आलं असतं। परंतु इथं काय विचारलेलं आहे, संगणकाचा वेग विचारलेला आहे। त्यामुळे संगणकाचा वेग, संगणकातील महत्त्वाचा पार्ट कोणता असतो तर तो त्याचा प्रोसेसर असतो, CPU असतो। म्हणून CPUचं जे स्पीड असतं किंवा CPUचा जो वेग असतो ते कशामध्ये मोजला जातो, गिगाहर्ट्जमध्ये, की आपला प्रोसेसर किती गिगाहर्ट्जचा आहे हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानुसार याचं करेक्ट आन्सर आहे गिगाहर्ट्ज। तर मित्रांनो बघा, तुम्हाला अशाच पद्धतीचं नवनवीन प्रश्न आपल्या या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून मिळणार आहेत। तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न विचारले जाणार असतील तर तुम्ही काय करायचं आहे, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।